आणि आता महत्त्वाच्या टॉपने आपण बातम्या बघूया। अमित शहा उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर सागर पार्क मैदानावर शहांच्या उपस्थितीत युवा संमेलन कार्यक्रम, सभेचीही तयारी सुरू। समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होणार। भरवीर ते इगतपुरीचा 25 किलोमीटरचा टप्पा काम पूर्ण झालाय। 600 किलोमीटर लांबीचे 2 टप्पे याआधीच सुरू। नाशिकमध्ये शेतकरी मोर्चाचा आज 8वा दिवस। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच आज पुन्हा एकदा बैठक होईल आणि चर्चेनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल। नाशिकच्या मालेगावात दुष्काळाच्या झळा। 23 टँकरनं शहरात पाणी पुरवठा। कमी पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईचं संकट। कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासांचा मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सेनापूर विभागादरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार। नियमित वेळापत्रकात मात्र बदल होईल। शेतकऱ्यांचा मोर्चा 6 मार्चला पुन्हा दिल्लीकडे कूच। 10 मार्चला देशभरात रेल्वे रोखणार। हरियाणा पंजाब मधील शेतकरी शंभू सीमेवरचं आंदोलन करणार, तर उर्वरित शेतकरी दिल्लीला येणार। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 तारखेला नंदुरबारमध्ये दाखल होणार। 17 मार्चला दादरमधील चैत्यभूमीवर न्याय यात्रेचा समारोप होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भाजपला पार्टी फंड म्हणून 2000 रुपयांची देणगी। लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्र उभारणीसाठी मोहिमेचा भाग होण्याचे आवाहन। भारतीय नौदल मालदीवजवळ उभारणार लष्करी तळ। चीनच्या विस्तारवादी भूमिकेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा हा निर्णय।